शेतकरी मित्रांनो आणि पटप्रेमी बंधूंनो, आता सध्या विदर्भामध्ये चाहत ग्रुप येरलीचे नाव गाजत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला बैल हे नेहमी पटामध्ये ओळखत असतात, परंतु त्यांचा मालक कोण असतो हे आपणास माहीतच नसते. तर मित्रांनो, त्यांच्या मालकांना, त्या गाडी मालकांना समोर आणण्यासाठी मी सतत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चाहत ग्रुप येरली, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा हिचे जे सर्व आहेत नंदूभाऊ रहांगडाले, त्यांच्याशी आपण दिलखुलास चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा. आणि मित्रांनो, जर पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आले असाल तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्यामुळे आपल्याला अशाच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. आणि चला मित्रांनो, आता जाणून घेऊया. तर भाऊ, यांचा आपण परिचय सांगा. इसका नाम है ढूंढेर। 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 अच्छा। इसको क्या है, बिल्कुल दुबला लाए थे हमने, रिटायरमेंट कर दिए थे। हाँ। उसको उठा के जीरो से हीरो बनाए हमने। अच्छा, ये कहाँ से लाए थे? ये इधर कहाँ से, करडी से लेके आए थे। गर्डी, मिशिगन भाव के। हाँ, हाँ। करके रखे थे, अब उसको जीरो से हीरो बनाए हमने पाल के। आपला जो हा ढुंढेर आणि सांबा अच्छा। हे बैल आता जो आज जिथं मैदान आहे, जिथं आम्ही चालला मोरगावला। मोरगावला, अच्छा। तर हे मूळचे बैल म्हटला तर एमपीचे, परंतु आमचे जो हड्डीवाले काकाजी आहेत, मौजीजी आणि आमचे जगत काकाजी, अच्छा। हड्डीवाले काकाजी त्यांनी 19 लाखच्या जोडा घेऊन गेले होते. हा ढुंढेर मुंडेर जो आहेत, अच्छा। हे म्हणजे पूर्ण म्हणजे प्रख्यात बैल होते. म्हणजे पट सम्राट म्हणून ते म्हणजे ओळखले जात होते. परंतु तेव्हा 19 लाखाचा जोडा गेल्याच्या नंतर काही कमी धावले असतील तर ते जोडा दुसरीकडे गेला. आणि आमचे सौभाग्य की आमची जो पट्टाची सुरुवात ना, आम्हाला जो एक नंबरचा जो छंद लागला आणि जो एक नंबरचा आमचे शौक पूर्ण करण्यात मात्र हा 2,15,000चा आमचा जोडा होता. परंतु ज्या परिस्थितीमध्ये आम्ही पावसाळ्याच्या काळामध्ये जो आम्ही घेऊन गेलो, तर तेव्हा या बैलाची परिस्थिती एवढी वाईट होती की आम्ही सांगू शकत नाही. परंतु खरोखर मित्र म्हणतो, जे आता जो बघेली सर आहेत इथले आपले बोरगावचे, आणि ज्यांच्याकडे आम्ही जो बैल घेऊन गेला, तर खरोखर त्यांनी एक पुण्य लाभो की त्यांनी एक मरत्या बैलाला म्हणजे जीवनदान दिला. आणि त्यांच्याकडून आम्ही हे जोडा घेऊन गेला. आम्ही यांना पूर्ण आमची जो टीम, आमच्या याच्यात म्हणजे एक चाहत ग्रुप, आमच्या याच्यात कोणी मालक नाही, आमचे मालक म्हणजे सर्व, म्हणजे तुमच्या मित्रांचा ग्रुप आहे? हा, आमच्या मित्रांचा ग्रुप आहे, पूर्ण आमच्या चाहत ग्रुप आहे. आणि आमच्या चाहत ग्रुपमध्ये सर्वच मालक आहेत बैलाचे. आम्ही फक्त एक नंदू रांगडाले, म्हणजे फक्त माझं नाव हा बाजूला आहे, परंतु आमच्या चाहत ग्रुप म्हणजे सर्व मित्रांचा ग्रुप आहे. मजेची गोष्ट आणि जमेची गोष्ट, आम्ही जो आता तुमच्या साकोली पट्टा आणि इकडे सर्वीकडे जो आम्ही तिरोळा 1 नंबर जो आम्ही खेळत आहोत, तर त्याच्यात सर्वात मोठा श्रेय आमच्या टीमचे आहे. कारण की त्या टीमनी म्हणजे पूर्णपणे जो कमी पैशातले जो बैल घेऊन, उदाहरण जसं आता ढुंढेर झाला, सांबा झाला, पहिला बैल सम्राट यांनी पण याच गावात 1 नंबरचा म्हणजे खेळ काढला गोंडसावरीमध्ये. ना आमचे ज्या फार्म हाऊसवर आम्ही आता थांबलेलो आणि नेहमी आता थांबतो, आमचे बबलू भाऊ टेकाम यांचा फार्म हाऊस आहे. आणि या गावचे लोक एवढे छान आहेत, पूर्ण जो गोंडसावरीचे लोक आहेत त्यांनी आम्हाला इथंच थांबायला लावला. हे आमचा आता जो नवीन बोरिया म्हणून आहे, तर हा नवीन बैल यांच्या 1 नंबरच्या खेळीचा काढला. आमच्या 1 नंबरचे 1-2 जोडे आहेत. हे काजल आहे, हा सिंगम आहे, इकडे पतंग आहे, इकडे सितारा आहे, तिकडे तो राजा आहे, वीर सितारा. हा सितारा, हा पंजाबचा आलेला बैल होता. पंजाब, हो. आणि ते पतंग त्या बैलाचं नाव आहे पतंग. आमचं म्हणजे जसं नाव आहे याच्या, तसा बैलाचं नाव आहे आमचा राजा बैल आहे. तर हा, मनाचाच राजा आहे. हो, बिलकुल धावण्यात पण राजा आहे. आमचा वीर हा ज्या प्रकारे सिकंदर हा पंजाबवरून वापस आलेला बैल आहे. हा कोणता? सिकंदर. या बैलांमुळे आम्हाला एकदम म्हणजे पूर्ण म्हणजे पटामध्ये सर्वात सिनियर बैल म्हटला तर आमचा सिकंदर आहे. हा साकोलीच नाही तर पूर्ण MP सर्व ठिकाणी या बैलांनी म्हणजे आपलं नाव छापलेलं आहे. आणि हा आमचा जो बाजी आहे, तर जेव्हा मागे आता लवारीच्या 31 डिसेंबर म्हणजे मागच्या वर्षी कमी धावला, परंतु या वर्षी आता एकदम चांगला धावणार बैल आहे. आता उमरीचा पटा आहे हो. त्याला आजपासूनच आहे भाऊ सुरुवात. हो का? हे आमची संपूर्ण टीम आहे, आमची हे चाहत ग्रुपची, हे सर्व. आणि विशेष करून अरविंद भाऊ इधर लाभला, आणि त्या सर्व लोकांनी आम्हाला पूर्ण म्हणजे मदत करून, आणि सर्व गावकऱ्यांनी इथं म्हणजे सर्वच मालक आहेत. हे अरविंद भाऊ आहेत, माझे मोठे बंधू, यांच्या पूर्ण हे आमचे भाटू आहेत. म्हणजे आमचे कॉलम म्हणजे कसं संपूर्ण म्हणजे टीम वर्क आहे आमच्या. अरविंद भाऊ, तुम्ही कुठल्या गोंडसावरीचे प्रॉपर? इतके हा, तुम्हाला पटाचा शौक वगैरे कसा लागला? माझ्या पटाचा छंद म्हटला तर या संजय इकड्या
मी जेव्हा लहान होतो हा 14 ते 15 वर्षाचा राहिलो असेल तर तेव्हा आमचे मोठे बंधू जे आमच्या गावाकडे पटाचे भरपूर शौकीन लोक होते तर त्यांच्यासोबत मी जायचा. हे आमचे संजू मामाजी आहेत येरलीचे झारलीचे. तर हे जे आता तर पिकअप आणि मोठ्या मोठ्या गाड्यात आपण ज्याच्याने बैल घेऊन जातो परंतु अगोदर मी जेव्हा लहान होतो तर यांच्यासोबत चक्कर राहायचा. मी लोकांचे तर कामं पण केलं लोकांचे बैल धुतलं. बैल धुतल्याच्या नंतर म्हणजे मालिश का होतं म्हणजे सर्व कामं केलेलो आपण. आणि त्यानंतर छंद होता. छंद लागल्याच्या नंतर काही वर्ष बंद राहिला. म्हणजे छंद हा विषय नाही. मग आमच्या येरलीला सर्व आमच्या गावाकडून एक म्हणजे पट भरणं सुरू केला. तर दुसरा वर्ष आहे आमच्या येरलीला जेव्हा पट होतो तर सर्व एमपीच नाही तर पूर्ण भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा एमपी मध्ये फेमस आहे. आमच्याकडे पूर्ण बैलांची चंदे असून तर सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते. आमच्या येरलीला तर एक सर्व म्हणजे सर्वांच्या मनात एक विचार आले की आपण कुठं ना कुठं म्हणजे आपण पण बैलजोड्या पालावाच्या. तर आमच्याकडे जो मोठे जो आमचे पटप्रेमी आहेत ते 10 लाख 15 लाखाचे बैल आणतात. पण आमच्याकडे तसं नाही. आम्ही पावसाळ्यामध्येच कमी किमतीचे बैल घेतला त्यांनावर पूर्ण मेहनत केला अरे बाप आणि मेहनत केल्याच्या नंतर आज आम्हाला अजय प्लस पॉईंट आहे म्हणतो. हो म्हणजे यांचा आशीर्वाद सर्व जे आपले मुके जनावर आहेत तर हे यांचा सर्व आशीर्वाद की आज आम्ही 1 नंबर मध्ये इथं खेळायला बसला. आणि विशेष करून म्हणजे सर्व संपूर्ण टीम याच्यात का होते की जिथं अगर मालक साई अगर आली तर तिथं 15 लाख 20 लाख 50 लाख बी कमी पडतात. तर जिथं अगर सर्व अगर मालक बनलो तर मग 10,000ची वस्तू आपण लाखाची बोलू शकतो. हे म्हणजे जमेची बाजू आहे. बरं. आता ह्या तुमच्या ग्रुपला चाहत ग्रुप हा नाव कसा काय दिला? चाहत ग्रुप म्हणजे माझा हा पट म्हणजे एक साईड म्हणजे फक्त एक प्रेम आहे म्हणजे बैलावरती. माझे विशेष माझे म्हणजे ट्रान्सफर म्हणजे जेसीपी ट्रॅक्टर ट्रक आणि माझे ट्रान्सपोर्टिंगचे जे काम आहेत पूर्ण तर माझ्या फर्म आहे. माझ्या मुलाचं नाव आहे चाहत आणि चाहत ग्रुप म्हणून आमच्या म्हणजे चाहत बिल्डिंग मटेरियल सप्लायरला माझे पूर्ण काम आहे तुमसरला. आणि त्या सर्व म्हणजे त्या म्हणजे निमित्ताने आम्ही जो काही आमच्या काही आहे तर चाहत ग्रुपच्या हिशोबाने चालते. आणि याच्यामध्ये आमची पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्ड आहे. पूर्ण म्हणजे माझे सासरे माझे साडे वगैरे भाषे वगैरे जिजाजी म्हणजे सर्व पूर्ण परिवार आमचे मित्र परिवार. बिलकुल मित्र परिवारचा चाहत ग्रुप म्हणजे ते मित्र परिवारच आहे. तर मित्रांनो यांच्याकडे ही एक गाय आहे आणि आता ह्या गायविषयी भाऊ काय सांगतात ते आपण बघूया. जो भैया वगैरह से बताए जैसे ये बबलू भैया हम कैसा है जो हमारे बैल है उनको जो दूध देते हैं डेली तो उसमें ये हमारी ईयरली से लाई हुई गाय है हमारी. तो भैया का फार्म हाउस है पूरा बबलू भैया का. और हमारी इसमें प्यार मोहब्बत हाँ यानी पूरा 9 एकड़ में इनका पूरा फार्म हाउस है. पूरे आप देखोगे पूरा बाड़ी हाँ वो यहाँ से पूरा एकड़ ठीक है पूरा. तो टोटल जो यहाँ पे अपने को जो चीजें मिल रही है यानी हर चीज पूरी यानी नेचुरल जगह में आके हम बैठे. और उसके इससे जो हमारी जो गाय है तो गाय का दूध ये डेली बेचारे पूरे बैलों को दूध पिलाती है करके ये इनका भी बहुत बड़ा अपने को पुण्य मिलता है. जो पहले कटाई के लिए गैया जाती थी पहले जो कटाई के लिए बैल जाते थे मेरे पट के प्यार से और पट की जब से शुरुआत हुई है तब सब जो कटाई जाने वाले जानवरों की संख्या कम हो गई है. और आज जो हमारे जो किसान भाई है जो अपने आज जो गोरे निकलते और एक आध बैल अगर निकल गया तो आज एक बैल ज्यादा नहीं तो कम से कम अगर 20-50 हजार का भी लिए और वो दौड़ने वाला बैल निकल तो 5-5 10-10 लाख के बैल जाते उसके लिए. मगर सभी मेरे पट प्रेमी भाइयों से एक ही निवेदन रहता है कि जिस हिसाब से अपने को अपने जो जानवर फिर वो दौड़े या ना दौड़े मगर एक आध अच्छे इंसान को मगर कसाई को बेचने के बजाय अगर एक आध पालने वाले अगर आदमी को दिए तो अगर उन्होंने बनाया तो वो जानवरों का अपने को आशीर्वाद मिलेगा.